पारडं म्हणजे राजेंद्र पाटील विकास कामं आहेत आता तर बऱ्यापैकी आहेत, चांगली आहेत आता. निवडणूक आहे, गोरगरिबांच्याकडे लक्ष देणारा माणूस पाहिजे. कुठल्या पक्षानं कामं काय राहुल साहेब आहे सगळ्यांची कामं करणारा, सगळ्यांचा विश्वास जिंकणारा नेता येणार 100. पण आमदारांनी काय कामं केली नाही म्हणतात की इथं. काय झालेले आहेत कामं भरपूर आहेत साहेब. भरपूर कामं झालेले आहेत. माणूस चांगला आहे, योग्य आहे. यड्रावकरनं तर काम आमच्या गावात तर केला. नेता बघणार तर जे कामं झालेले आहेत ते यड्रावकरचे सगळं कामं झालेले आहेत. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघात? यड्रावकर टिकणार काय? टिकणार आणि येड्रावकर साहेबांचं काम चांगलं आहे. मतदारसंघात कुठल्या गटाचं वर्चस्व वाटतंय तुम्हाला? कुठल्या गटाचं पक्षाचं? आता सध्या तर आमदार यड्रावकर आहे, वर्चस्व त्यांचंच दिसतं. कोण येते तो चांगलं. पण विरोधात सुद्धा उमेदवार आहेत की तुल्यबळ? की असणार की ते नवीन आहे तो, त्यांचं काम नाही. आमदारांच्या विरोधात सुद्धा विरोधकांचं आव्हान आहे की विरोधी आघाडी सुद्धा तुल्यबळ आहे. अहो पण हत्ती चालल्यामुळे कुत्री भुकणार की हो दादा. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. मी सध्या आता आलेलो आहे शिरोळ तालुक्यातल्या अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघात. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन त्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन नागरिकांचे आपण संवाद साधतोय, त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय, त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, अपेक्षा त्यांच्या काय आहेत, समस्या काय आहेत, विकास कामं कशा आहेत, या अन्य घडामोडींचा आपण आढावा वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन घेतोय. मी सध्या अब्दुलाट मतदारसंघामध्ये आहे, शिरोळ तालुक्यातल्या. हा अब्दुलाट मतदारसंघ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. तसंच पंचायत समितीसाठी सुद्धा हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, कारण पंचायत समितीला सभापती पदाचं आरक्षण हे एससी पडलेलं आहे. त्यामुळं या भागातील लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, कशा पद्धतीची विकास कामं आहेत, समस्या काय आहेत, इथल्या नागरिकांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय सांगायला, जिल्हा परिषद पंचायत निवडणुका बऱ्याच वर्षानंतर लागल्यात. अब्दुलाट जिल्हा परिषदमध्ये एससी आरक्षण आहे. काय वातावरण आहे इथं? ऐकी आमच्याकडे भाजपच आहे. भाजपच? बर, भाजपच. कोण आहेत उमेदवार? इथं आमचे गायकवाड बर आणि आमचा मिलिंद कुर्णे. बर, आमचं भाजपच आहे. विकास कामं कशात इथलं आहेत भरपूर केलं. जनता आल्यापासूनच विकास झालाय सगळा आमचा. झाला आहे? रस्ते बिस्ते सगळं डांबरीकरण. कोणाच्या माध्यमातून झालं? आमचा जे भोजे बर. जिल्हा परिषद सदस्य. त्या निवडणुका लागल्या बऱ्याच वर्षानंतर, काय चर्चा चालू आहे की नाही? काय अजून तर काय नाही. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार सदस्य? निवडून येणारा उमेदवार चांगलाच पाहिजे, काहीतरी कामं करायला पाहिजे ना. गोरगरिबांची त्यांना कामं केला तर बरं वाटेल जरा. कशा जातं या भागातली विकास कामं? विकास कामं आहेत आता तर बऱ्यापैकी आहेत, चांगली आहेत आता. काय काय आहेत? आता सोलर प्लॅन्ट हे केलेलं आहे, सगळं मंजूर केलेलं आहे. परत गावात कुठं काय म्हणजे असं हे नाही आहे पहिल्यासारखं बाबा. स्वच्छता, गटारी बिटारी सगळं काम केलेलं आहे. गल्लीत सगळे रस्ते केलेले आहेत. कोणाच्या माध्यमातून झालं विकास कामं? हे आता झालेले आहेत, मागे जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फत झालेले. कोणाचं काय नाव? विजय भोजे सर म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमातून. आता कोण कोणाच उमेदवार लढत कशी होणार आहे मतदारसंघात? अजून तर मला काय कल्पना नाहीये, कारण की मी 4 दिवस झाला गावीच होतो. काय सांगालो, आपल्याला कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? निवडणूक आहे, गोरगरिबांच्याकडे लक्ष देणारा माणूस पाहिजे. की बाबा गरीब माणूस कुठं तर तटत तर बाबा मी आहे, काम पुढे होऊन करणारा पाहिजे. आता रस्ता नव्हता, रस्ता केली जिल्हा परिषद खंड. आणि उमेदवार काय आपल्याला गरीबाला लाभासारखं उमेदवार पाहिजे. विकास कामं काय आहेत का भागातले? आहेत, भरपूर आहेत. कुणी भरपूर हे जिल्हा परिषद कडे चालू. आणि विजय भाऊ कोळी म्हणून आहेत, ते सरांनी भरपूर चांगली कामं केली सर. कुठला गरीब माणसाला आमदारांची कामं कशी आहेत तिथल्या? आमदारांची कामं बी पण 1 नंबर आहे. काय काय केलं? काय आता समाज मंदिरची ते बांधकामला 25 लाख रुपये दिले. पण शाळेला मदत केली. पण गावातली पण गटारी बिटारी सगळी व्यवस्थित आहे. पारडं कोणा जर वाढतं इकडं? पारडं कोणा जर वाढतं? पारडं म्हणजे राजेंद्र पाटील यड्राव. लोक स्वीकारतील काय? हो, होणार की साहेब, होणार की. माणूस खास आहे. आता मनासारखं उमेदवार मिळायला लागलं हो लोकांना. जनतेचे ऐकणारा उमेदवार आहे. पण यड्रावकर आमदार आहेत, खाली निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषदच्या आहेत. पण लोक मतदान करताना आमदारांना बघणार का उमेदवाराला बघणार? उमेदवाराला बघणार. उमेदवारासमोर अडचण सांगितल्यानंतर आमदार उमेदवार जाऊन आता आमदारला सांगणार की बाबा या लोकांची अडचण आहे, ह्या लोकांची अडचण पूर्ण करा म्हणून. आमदार अडचण काढणार नाही. पण आमदारांनी काय कामं केली नाही म्हणतात की इथं? काय झालेले आहेत कामं भरपूर आहेत साहेब. भरपूर कामं झालेले आहेत. माणूस चांगला आहे, योग्य आहे. पण आमदारांच्या विरोधात सुद्धा विरोधकांचं आव्हान आहे की विरोधी आघाडी सुद्धा तुल्यबळ आहे. अहो पण हत्ती चालल्यामुळे कुत्री भुकणार की हो दादा. कुत्री भुकल्याशिवाय हत्तीची किंमत कळणार आहे का? आता कोण म्हणणार हत्ती कुत्री का भुका लागल्यात रे, हत्ती चालल्या रे, असं होणार की साहेब? असं कसं होणार साहेब? काय सांगालो, कशी लढत आहे मतदारसंघात? कोणाकोणाच्या विरोधात, कोण कोण गट एकमेकाच्या विरोधात आहेत? विरोध सगळे एकमेकांची त्यांच्या विरोध झाले सगळी. मग आज उमेदवार पण चांगले आहेत, पंचायत समिती म्हणा, जिल्हा परिषदला म्हणा, भक्कम आहेत. लढत चांगली होणार. कोणाचं पारडं जर वाढतंय? पारडं अजून तर काय सांगता येत नाही, कारण अजून काय वातावरण एवढं झालं नाही. पण प्रचार चांगला चालू केला आजच्या. कसा पाहिजे मग निवडून येणारा सदस्य?
काम करणार लोकांची कामं करा पाहिजे. लोकांची काय कामं झालं नाही इथं? बऱ्यापैकी झाल्यात. काय काय झालं? म्हणजे बऱ्यापैकी आपण रस्ता म्हणा, गटरी म्हणा, सोलर पॅनलचे प्लॅन्ट आल्यात, स्वच्छ वगैरे ग्रामपंचायतचे कर्मचारी वाढवल्यात, सगळं स्वच्छता अभियान वगैरे चालू आहे. कोणाच्या माध्यमातून झालं मग त्याचं? ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदार यांच्या मार्फत. लोक आता मतदान करताना काय काय बघणार? माणूस बघणार, पक्ष बघणार, नेता बघणार? माणूस पण मागणार, पक्ष पण मागणार. कुठल्या पक्षाकडं काम झालेलं आहे त्या त्या पक्षाला उचलून उचलून जाणार जास्त. काय वाटतं कुठल्या पक्षाने कामं झालं? आता काय यड्रावकर साहेब केलं कामं? केलं. प्रत्यक्षातले आहेत का नुसतं कागदावरचे आहेत? नाही, प्रत्यक्षात आहेत. बघण्यासारखे. आता तुम्हाला समोर पण बऱ्यापैकी मराठी शाळा वगैरे पडझड झाली, शाळांची सुधारणा वगैरे चालूच आहे ना आता. आमच्या डोळ्यासमोरच आहे म्हणून म्हणतो. काय वातावरण आहे इकडे? वातावरण आहे. सगळ्यांची चर्चा आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. बघूया आता जनतेच्या हिशोबानं कोण नेता निवडून येतोय. चर्चा कुठल्या गटाची पक्षाची आहे? नाही, अजून असं पक्षाची चर्चा वगैरे नाही आहे. बघूया, आजपासून प्रचार चालू झालाय. आहे सगळ्यांची कामं करणारा, सगळ्यांचा विश्वास जिंकणारा नेता येणार 100%. कोण आहे असं मग कामं करणारा, विश्वास जिंकणारा? काय आता आमदारकीला वर यड्रावकर आहेत. यड्रावकर साहेबांच्या पक्षातनं तिकीट मिळालेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या हिशोबावर आता बघूया. कसे आहेत मग त्यांच्या पक्षातनं तिकीट मिळाले कार्यकर्ते? आहेत, कार्यकर्ते आहेत. आता विकास कामं करणार, किती लोकांच्या नजरेत विकास कामं झालेली आहेत, त्या हिशोबानं मग लोक मतदान करणार. आता तुम्ही म्हटलात की यड्रावकर ज्याचे काम केलं त्यांच्या बाजूला लोक राहतील, मग कामं केलं यड्रावकरांनी, उमेदवार खाली आहेत वेगळे, मग लोक काय नेता बघणार का उमेदवार बघणार? नाही, लोक दोन्ही पण बघणार. उमेदवाराची कामं बघणार का नेत्याची? उमेदवाराची कामं पण बघणार आणि नेता कोणत्या पक्षातनं उभारलाय हे पण बघणार. दोन्हीकडे बघणार. तिरंगी लढत आहे प्रामुख्याने. यड्रावकर एकीकडे आहे, दुसरीकडे हे आहे महाविकास आघाडी आहे, भाजप आहे. काय वाटतं मग बाजी कोण मारणार असं वाटतं? आता सगळेच नेते आपापल्या पक्षातनं उभा केल्यात उमेदवाराला, पण उमेदवाराची काय म्हणजे लोकांच्या बरोबर काय संपर्क आहे, लोक उमेदवाराला किती लोक मानतात, कोणाच्या मागे राहणार मग? उमेदवाराची मागे राहणार. कुठल्या उमेदवाराच्या मागे राहणार? तर उमेदवारांच्या मागे आता कसं आहे, जनतेचं काय शेवटी सांगता येत नाही. तरी पण बाजून राहणार किंवा संपर्क असणाऱ्याच्या बाजून राहणार, काय करणार? काम करणाऱ्याच्या बाजून राहणार ना, संपर्क त्याच्या बाजूनच येणार. बऱ्याच वर्षानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झाल्यात. अब्दुल मतदारसंघात उत्साहाचं वातावरण आहे. काय चित्र आहे इथं? कशी लढत असणार आहे? काय सांगाल? इथं बघा सगळं दोघांचं सगळं समानच आहे. कोणाकोणाचं? काँग्रेस आणि हे आपली संघटना आणि काँग्रेस संघटना उभाटा युती आहे ते. त्यानंतर त्यांच्या विरोधात यड्रावकर साहेबांनी शिवशाही या आघाडीचं हे शिटा ठेवल्यात त्यांनी. पार्ट कोणाचं वाटतंय? दोघांचं तसं सेमच आहे. निवडणुका लागल्यात की काय चर्चा काय नाही? आमच्याकडे काय नाही बाबा. ते काय आता निवडून कोण कोण येणार, ते शेट्टी एक आहे, ते हातवाला एक आहे, ऐकायला मिळालंय. कसा पाहिजे मग निवडून येणारा उमेदवार? हा? निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? काय काम करणारा चांगला. बर, कामं झालं का इथं? काय मग काय तर मागच्या वेळी जरा जरा केल्यात. कोण गेलं? यड्रावकरनं तर काम जरा आमच्या गावात तर केला. काय केलं? काही असे रस्ता असू दे, सभागृह असू दे, काय पण असू दे, ते आपल्या हॉल बांधायचं असू दे, हे काम केलेलं आहे. आता निवडून येणारा जो उमेदवार आहे ना, त्या उमेदवाराला मतदान करताना लोक विचार करून नेता बघणार का पक्ष बघणार का माणूस बघणार? माणूस बघणार, माणूस बघणार. काम करणारा, काम करणारा. काम करणारा. हा. बर, मग असं काम करणं कोणाचं वाटतं? आता पहिलं कोण कोण राहिलं हे तर बघा पाहिजे. बर, काम त्याच्यानंतर कोणाचं? उमेदवाराचं बघणार का नेत्याचं बघणार? निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय चित्र आहे अब्दुलाटमध्ये? काय चित्र काय सगळं किती बिजरी आहे. क्रॉस होटिंग होणार बर एवढं सांगतो. बर, कसा पाहिजे निवडून येणारा माणूस? निवडून येणार काय नेहमीच काय आम्हाला सगळं वर्ण देणार पाहिजे. गावची सगळी प्रगती करणार पाहिजे. प्रगती काय झाल्या का नाही गावची? गावची प्रगती झाल्या पण एवढ्यावर थांबायचं आहे काय? अजून इथे काय काय विकास काम आहे? विकास म्हणजे आमच्या याच्या दृष्टीने तिथे एक चांगलं वाचनालय व्हायला पाहिजे. एक गोष्ट जी आहे का नाही गावाच्या दृष्टीनं, ज्ञानेश्वर मुळे सारखी माणसं, भूषण बिरनाळ्यासारखी माणसं इथं होऊन गेलेत, कामावर आहेत, पण ते ह्याच्याकडे लक्ष नाही. कोण कोण आहे आता रिंगणात निवडणुकीच्या? रिंगणात काय मला काय माहित नाही. कामं कोणाच्या आहेत तिथं चांगली? चांगले काय सगळी इथली मंडळी जी आहेत का नाही काम करायच्या दृष्टीने सगळी एक होतात. अशी निवडणूक आली की त्यांच्या ह्याच्यामध्ये इथं या मतदारसंघावर कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? पक्षाचं गटाचं कुठल्या वर्चस्व आहे? वर्चस्व तसं काय सांगता येत नाही. त्या याच्यामध्ये काय झालंय, वरनं काय झालंय माहित आहे का? वर कुठल्या पक्षाचं वर्चस्व सांगता येत नाही. काय निवडणुकीचं काय जोर आहे इकडं? निवडणुकीचं काय असणार, एवढा काय इंटरेस्ट नाही.
नाही आहे निवडून तर द्यायला पाहिजे उमेदवारला आपल्याला. कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? विकास कामं करणारा उमेदवार पाहिजे. विकास कामं कशा पद्धतीचे आहेत गावात? विकास कामं ह्याच्या अगोदर झाल्यात आता, पण त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यानं विकास कामं व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. कुणी केलं विकास काम? आता गेल्या वेळेचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे दादा सांगावे ते निवडून आले, त्यांनी विकास कामं भरपूर केले. त्यांच्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीनं व्हावं असं आमचं मत आहे. या मतदारसंघात कुठल्या गटाचं वर्चस्व वाटतंय तुम्हाला? कुठल्या गटाचं पक्षाचं? यड्रावकर गट. यड्रावकर का हो? नाही, आता त्यांचं म्हणजे सत्ताधारी आहेत ना ते, बर. यड्रावकर गटाचे. त्यांनी काय कामं केलं काय? केलं. काय काय कामं केलं? मंदिरासनी निधी हे तालीम बांधून दिलं त्यांनी, बर. जिम बांधून दिले. नवीन पिढीला हे आहे त्यांचं प्रोत्साहन मिळते ना. खरोखरची कामं आहेत का नुसतं कागदावरची कामं आहेत? खरोखर का झालेली काम. आता लोक विचार करताना, आता ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे, आमचे आमदार आहेत, लोक विचार करताना वरच्या नेत्याचा विचार करणार का खालच्या उमेदवाराचा विचार करणार? नेत्याचा विचार करूनच उमेदवाराचा विचार करा. ह्या नेत्यांच्याकडे हा उमेदवार असला तर आमचा विकास होणार हे 100% ग्राह्य धरूनच त्याला आहे. विरोधात सुद्धा तुल्यबळ उमेदवार असतील, त्यांचं कसं आव्हान असेल मग यड्रावकरांना? असणार की, पण वर्चस्व यड्रावकरांचाच असणार. मामा काय सांगाल तुम्ही, कसा पाहिजे निवडून येणारा सदस्य? व्यवस्थित निस्वार्थी पाहिजे, काम करणारा माणूस पाहिजे. बर. निस्वार्थीने काम करणारा. होय, निस्वार्थी म्हणजे कसं, भ्रष्टाचार नको. हा, कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघावर? हे बघा, ह्याचं आता सध्या तर आमदार यड्रावकर आहेत, वर्चस्व त्यांचंच दिसतंय. का बरं? त्यांनी कामं केले. तो काय काय केलंय? पानंद रस्ता केले, त्याचं आमचं तालीम एक बांधून दिले, व्यायामशाळा, आणि 2-3 तर कलम आम्हाला तर आठवत. पानंद रस्ता गावातलं आमच्या एक व्यक्तीने सोडलं नाही. कागदाव केलं का खरोखर केलं? हे खरोखर केले, खरोखर. आता मी त्याच्यामध्ये आमचंच एक युनाला आहे, पानंद रस्त्यामध्ये मी बी आहे. पारडं कुणाच जर वाटतंय आता इथं? आता ह्याचं तुम्हाला सांगू काय, यड्रावकर साहेबांचं पाठ वाटतं. पण विरोधात सुद्धा उमेदवार आहेत की तुल्यबळ? की असणार की ते नवीन आहे तो, त्यांचं काम नाही. आता काम केल्यानंतर ते वरचढ होतील. लोक आता काय बघून मतदान करणार? काम बघून मग मतदान करणार, पक्ष बघून का नेता बघून? काम बी बघणार आणि शेवटचं क्षणी महालक्ष्मी तर आहे तिकडे जरा वाटतं झुकत होत आहे. आता मी बोलतोय खरं नाही असं नाही, शेवटच्या क्षणाला काय होईल काय सांगता येत. बरोबर. अब्दुल आठ बरं, निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय कुणा जोर आहे इकडं? काय आता ते तुळशी होणार आहे, आता कोण येतोय तो चांगलं. कुणा कुणाची चुरस होणार? आता ते सगळ्यांचीच आहे, आता ते मतदानवाली तुळशीच होणार आहे. आता कोण येईल तो त्याचं नशीब. लोक कुणाच्या पारड्यात आपला कौल देतील? सगळे आता आहेतच, आता सगळीच आहेत आमची. आता कुणाला सोडायचं कुणाला काय नाही असं झालं. मग निवडून येणारा माणूस कसा पाहिजे? आता तर जे कामं झालेले आहेत ते यड्रावकरचे सगळं कामं झालेले आहेत, अजून मी काम चालूच आहे त्यांचं. बघूया आता काय यड्रावकरांनी कामं केलं. काय काय केलं? काय सगळं गावातलं गटरी ते सगळं चालूच आहे, अजून बी चालू. बघूया आता तिथे एक उभाल बांधाले समाज मंदिर, आता वर सलापला आलंय ते. मग आता लोक उमेदवारला निवडून देताना खालचा उमेदवार बघणार का वरचा नेता बघणार? आता विचूनच बघून देणार की, आपल्याला जे पसंत आहे त्यालाच देणार. उमेदवार बघणार का नेता बघणार? उमेदवार बी बघणार आणि हे बी काम जो करतोय का नाही त्याला जाणार आहे लोक. निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर आपला जिल्हा परिषद मतदारसंघात 9-10 वर्षातून निवडणुका होत आहेत. कसा पाहिजे आपल्याला निवडून उमेदवार? समाजसेवा करणारा माणूस असावा, समाजसेवा करावी. आणि महत्वाचा एकच पहिला मुद्दा. बर. आता कुणाच्या कुठल्या गटात लढत असणार आहे इथं? काय अजून आता पूर्ण अभ्यास झाला नाही. आता तुमचे कुठेतरी बाहेर कार्यकर्ते बाहेर पडले, दिसेल थोड्या दिवसात. विकास कामं कशा पद्धतीची आपल्या मधली? सार्वजनिक, वैयक्तिक, लाभार्थींच्या लाभाच्या योजना, आणि महत्वाचं म्हणजे शासकीय ज्या योजना आहेत त्या जिल्हा तालुका पातळीवरनं गाव पातळीपर्यंत येऊन काम करणं गरजेचं आहे. आता काय कामं झालेत का अब्दुल मध्ये? कामं झालेली आहेत, फार कसं आमदार पातळीपासून झालेले आहेत, पण ते कोणत्या मीडियामधून येतात ते कळत नाही. आमदार फंड आहे का, जिल्हा परिषदचा फंड आहे का, पंचायत समिती फंड आहे, या गोष्टी क्लिअर कळायलाच पाहिजे. कोणाचं फंड असं वाटतं? नाही, असं काही म्हणता येणार नाही. कार्यकर्ते काम करत राहतात, कुणाचं काय हे काय मी बघत बसत नाही. निवडणुका लागल्या आता आहे की नाही? कुणा जोर आहे इकडं? काय सगळं टक्करच आहे. टक्कर आहे. बर. पारडं कुणा जोर वाटतंय? पारडं जरा युतीच वाटत. युतीचं कोण आहेत उमेदवार? मग मागासवर्गीय आहे. कामं कशी तिथली विकास कामं? काय विकास काम काय इथं आता आमचं दादा सांगावं केलंय त्याच्यावर कायच मिळत नाही. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघावर? कुठल्या पक्षाचं वर्चस्व आहे? इथं म्हणजे राष्ट्रवादीचं आहे जास्त. आणि आमच्या भागाला इथं म्हणजे आमच्या गावात म्हणण्यापेक्षा महागाईमुळं
नाराज आहे. निवडणुका चालू झाल्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आहे अब्दुललाट मध्ये? आमच्या गावात आता प्रचार चालू झालाय. आता काय समजलं ना, आज समजले. कोणा चालू झाला प्रचार? तुम्ही बोला मामा. ते स्वाती कांबळे मुंडेक राहिल्या आणि विजय भोजेन 2 सीटा उभा केलाय. आता त्यांचा प्रचार चालू आहे. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघात? तिथं भाजपचं आहे. भाजपचं का बरं? ते विजय भोजे भाजपमध्ये गेलाय, त्याच्यामुळं भाजपचं. काय सांगालो त्या मतदारसंघातली विकास कामं कशा पद्धतीचे? निवडणुका लागल्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे इकडे? काय हाय आता अजून सुरुवात आहे. आता बघू, प्रचार चालू झालाय. चालू झाला आता. कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार आपल्याला? चांगला असावा, काम करणारा असावा, जनतेकडे बघणार असावा. आता राहिले असे आहेत की उमेदवार? आता काय बघू, आता ह्यांचं तर काम अजून काय दिसलेलं नाही, पण आहे आता बघू. विकास कामं कशी आहेत मतदारसंघातली? आहेत बऱ्यापैकी आहे. आधीच्या उमेदवारांनी जरा केलेलं आहे. कुठे गेलं? जिल्हा परिषदचे विजय भोजे, परत दादासाहेब सांगावे इकडचे, म्हणजे आधीचे त्याच्या काम वगैरे केलेले आहेत. आता बघू आता यांचा कसा आता रिस्पॉन्स मिळतो. बाकी काय समस्या काय आहेत तिथल्या? समस्या काय, रस्ते गटारी, बरेच ठिकाणी रस्ते नाहीत अजून. आमदारांची काय कामं ते आहेत, त्यांची पण काम आहेत, चालू आहेत. रस्त्याचे काम वगैरे चालू आहेत. आहेत? कसा पाहिजे हो तुम्हाला निवडून येणारा उमेदवार? चांगला पाहिजे, चांगला पाहिजे. काय केलं पाहिजे ना? कामं केलं पाहिजे. कामं केली पाहिजे. कामं काय झालं का याच्या आधी? या आधी झालं काय काय झालं? रस्ता बिस्ता गटारी सगळं कुणी गेलं? विजय भोजी केलं सगळे. झाले. काय सांगालो कशा पद्धतीची कामं आहेत मतदारसंघात? चांगली काम आहे, सोडा त्याच्याबद्दल काही विषय नाही. तर आता राहिलं ते नवीन आहे सगळे. आता यांची कामं करायची ते आता आम्हाला कसं नाही. जे पहिला होते की नाही ते आता नवीन आहेत. आता पहिला होती जी कामं केलं त्यांचं आम्ही सांगणार बाबा हे चांगलं काम केलं. तिरंगी लढत होती आता या मतदारसंघात. पारड कुणाचं वाटतंय? अजून तर काय आता बाहेर पडल्यात. तरी कुठल्या गटाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे? तसं काय सांगता येत नाही. आता आम्ही तर काय सांगू शकत. मामा कुठल्या गटाचं वर्चस्व आहे या मतदारसंघावर? यड्रावकर गटावर गटाचं का बरं? त्यांनी कामं केले, तसं लोक आमदारकीचं कामं केलं, काय काय केलं? सगळं पैसे भरपूर दिलं, सगळं कामं बेमस तुम्ही आता नाही केलीत म्हणला की केल्यात केल्यात. केल्यात. आमदार चांगलं शेवा आल्याच कामाचे जेव्हा लोक स्वीकारणार काय त्यांना? शिकणार पण विरोधक सुद्धा आहेत की. असणारच की, सगळीकडे असणारच की, विरोधक असणारच की. विरोधक सुद्धा ताकदीचे आहेत. असणार, ताकदीचं असलं तर त्यांच्या ताकद असणार. यड्रावकर टिकणार काय? टिकणार की. मामा काय सांगालो कशी होणार आहे मतदारसंघात लढत? हे अजून म्हणजे काय स्पष्ट झालं नाही. म्हणजे आता काय, आता सुरुवात झाली तरी यड्रावकर गटाचं वर्चस्व वाटतं. का बरं? कामं केल्या, कामं, निधी, मंदिर, मैदान, त्याच्यासाठी म्हणजे भरपूर कामं प्रत्यक्षात खरोखर केलं का नुसतं कागदावर केलं? हे नाही केलं. मग आता लोक मतदान करताना काय बघणार? नेता बघणार काय, पक्ष बघणार का माणूस बघणार? कसं लढत होते त्याच्यावर अवलंबून. आता यड्रावकर गट, मग आता भाजप वेगळा राहिला तर काँग्रेस बी येणार त्या, तरी देखील यड्रावकर गटाचं वर्चस्व राहणार. पण विरोधकांसमोर टिकणार का यड्रावकर? टिकणार. कशामुळं? कामं आहेत हो त्यांची, कामं आहेत, कार्यकर्ते आहेत भरपूर. तुम्ही काय सांगा कोणाचं पारडं तरी वाटतंय? आमचं यड्रावकर साहेबांचं जास्त हे आहे. होय. त्याच्यामुळं आणि त्यांचे काम चांगले आहेत आमच्या भागाला. काय काय काम केलं? रस्त्याची काम, आता सध्या रस्त्याची कामं घेतलेलं गावात ते करणार चालवलं हे घेतलेलं आहे. मंदिरला देणगी दिलेलं आहे आमच्या भरपूर. 4-5 मंदिर आहेत की नाही आमच्या गावात, त्यांना देणगी भरपूर दिलेल्या आहेत. आणि यड्रावकर साहेबांचं काम बी चांगलं आहे. लोक कामं जाणणार काय? जाणार की. आणि त्यांच्या बाजून कोण राहिलाय 100% जरा जर झाला दुसऱ्याला त्यांचे उमेदवार चांगले आहेत का? मग आहेत की चांगले संपर्क आहे लोकांच्या बरोबर? आहेत. कोण कोण आहेत उमेदवार? तिथं आता मला हे आले बघा तिथे एक. पण आता यड्रावकरांसमोर विरोधक सुद्धा यड्रावकर. यड्रावकर होय. का बरं? आपली रस्त्याची कामं केल्यात, परत गटारीची कामं केल्यात, परत देवस्थानला देणगी त्यांनी दिल्यात. तिरंगी लढत आहे, एकीकडे महाविकास आघाडी आहे, भाजप आहे. पुन्हा मग कोण कोण उमेदवार कोण कोण आहे त्यांची? यांचे आमच्या गावात मिलन कुटनेक आहेत, तेवढा काही मला बी अनुभव नाही, ते इकडचं आहेत तेवढं माहिती आहेत आपल्याला. लोक आता मतदान करताना काय बघणार? नेता बघणार का खाली राहिलेला उमेदवार बघणार? नेता बघणार. आणि उमेदवार काय सांगू शकत नाही. नेत्याला बघून करणार?
होय नेत्याला उमेदवार बघणार नाही उमेदवाराला काही सांगू शकत नाही